आजही निंबोनीच्या झाडामागे हे गाणं ऐकलं की ज्येष्ठ अभिनेत्री आशा काळे यांचा चेहरा आठवतो। बाळा गाऊ कशी अंगाई या सिनेमातलं हे गाणं आजही प्रेक्षकांच्या स्मरणात आहे। 4 महिन्यांच्या बाळासाठी आशाताईंनी तब्बल 45 वर्षांनंतर हे गाणं गायलं। कात्रज येथे VS अंकलकोटे पाटील यांना 4 महिन्यांचा नातू आहे। तो इतका लबाड की निंबोनीच्या झाडामागे चंद्र झोपला ग बाई हे अंगाई गीत ऐकल्याशिवाय तो झोपत नाही। अंकलकोटे कुटुंबियांशी आशा काळे यांचे अनेक वर्षांपासून चांगले संबंध आहेत। त्यांनी ही गोष्ट आशाताईंना सांगितली। आशाताईंना सुद्धा या गोष्टीचं आश्चर्य वाटलं। त्यांनाही या छोट्या बाळाला भेटण्याची उत्सुकता झाली। अखेर अक्षय तृतीयेच्या दिवशी अभिनेत्री आशा काळे यांनी VS अंकलकोटे पाटील यांचं कात्रजमधलं घर गाठलं। त्यांनी छोट्या बाळासोबत वेळ घालवला। काही वेळाने बाळाची झोपण्याची वेळ झाली। अंकलकोटे कुटुंबियांनी यूट्यूबवर निंबोनीच्या झाडामागे चंद्र झोपला ग बाई हे अंगाई गीत लावलं। पण आशाताईंनी नातवाला कडेवर घेतलं आणि स्वतः अंगाई गीत गाण्यास सुरुवात केली। त्या 4 महिन्यांच्या नातवासाठी आशाताईंनी तब्बल 45 वर्षांनंतर पुन्हा एकदा ते सुपरहिट गाणं गायलं। त्यांचं हे गीत ऐकून 4 महिन्यांचे बाळ चटकन आशाताईंच्या कुशीत झोपी गेलं। हा गोड किस्सा ज्यांच्या घरात घडला आणि जे गोड बाळ आशाताईंच्या कुशीत झोपलं ते नशिबानंच म्हणता येईल। निंबोनीच्या झाडामागे हे गीत 45 वर्षांपूर्वी गायिका सुमन कल्याणपूर यांच्या आवाजात संगीतबद्ध करण्यात आलं होतं। तर तुम्हाला ज्येष्ठ अभिनेत्री आशा काळे आवडतात का? आशाताईंच्या निंबोनीच्या झाडामागे गाणं तुम्हाला आवडतं का? तुमचाही या गाण्याच्या अशाच काही आठवणी असतील तर आम्हाला कमेंटमध्ये नक्की सांगा।